नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतीय तत्वज्ञानाचा मूळ आधार आहे. हो, आपण बोलतोय वेदांबद्दल. ते केवळ प्राचीन ग्रंथ नाहीत, तर ज्ञानाचा एक अथांग सागर आहेत. तर मग प्रश्न येतो की हे वेद म्हणजे नेमकं काय? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अगदी मुळापासून सुरुवात करूया. म्हणजे वेद या शब्दापासूनच. ही जी संपूर्ण वेदांची परंपरा आहे ना, ती एकाच खूप शक्तिशाली अशा संस्कृत शब्दाच्या मुळावर उभी आहे आणि तोच शब्द ह्या परंपरेचा पाया आहे. तो शब्द म्हणजे वेद, आणि हा शब्द आलाय संस्कृत धातू वेदपासून. वेद म्हणजे काय? तर जाणणे. किती सोपं आणि थेट आहे नाही का? म्हणजे वेदांचं मुख्य उद्दिष्टच आहे ज्ञान मिळवणं. आणि गंमत म्हणजे वेद हा शब्द विद्या या शब्दाशी पण थेट जोडलेला आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ही परंपरा केवळ श्रद्धेवर नाही, तर ज्ञान आणि बुद्धीच्या मार्गाला किती महत्त्व देते. आणि हा प्रवास इथेच थांबत नाही. हे खूपच इंटरेस्टिंग आहे की विद या शब्दाचं मूळ थेट प्रोटो इंडो युरोपियन भाषेमध्ये सापडतं. तिथे वेड नावाचा एक शब्द होता ज्याचा अर्थ होता पाहणे. म्हणजे बघा, पाहणे ते जाणणे याचा अर्थ खरं ज्ञान हे आंतरिक दृष्टीशी म्हणजे इनर विजनशी जोडलेलं आहे. आणि ज्ञानाची ही संकल्पना आपल्या संस्कृतीत इतकी खोलवर रुजलेली आहे की आजही वेद हे नाव कितीतरी मुलांना दिलं जातं, शहाणपण आणि परंपरेचं प्रतीक म्हणून. ओके, तर आता हे तर कळलं की वेद म्हणजे ज्ञान. पण प्रश्न हा आहे की हे कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे, दैवी की मानवी? चला, हा महत्त्वाचा फरक समजून घेऊया. हिंदू धर्मग्रंथांमध्ये ना 2 स्पष्ट प्रकार केले जातात. एक आहे श्रुती आणि दुसरी स्मृती. श्रुती म्हणजे काय? तर जे ऐकलं गेलं, म्हणजे हे थेट दैवी ज्ञान मानलं जातं, यालाच ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी आहे. आणि स्मृती म्हणजे जे आठवणी ठेवलं गेलं. हे मानवी बुद्धीने रचलेले ग्रंथ आहेत, जे श्रुतीला पूरक आहेत. आणि मग वेद यात कुठे बसतात? तर वेद हे श्रुती आहेत. असं मानलं जातं की हे ज्ञान प्राचीन ऋषींनी थेट परमसत्याकडून ऐकलं. म्हणूनच या दैवी उगमामुळे वेदांना परंपरेत सर्वोच्च आणि अबाधित स्थान आहे. याच्या अगदी उलट बाकीचे सर्व महत्त्वाचे ग्रंथ, मग ते पुराणं असोत किंवा आपली महाकाव्य, महाभारत आणि रामायण, किंवा मग धर्मशास्त्र, वेदांग, हे सगळे स्मृती या प्रकारात मोडतात. म्हणजे हे ग्रंथ मानवानी रचलेले आहेत. हो, वेदांपासून प्रेरित नक्कीच आहेत, पण त्यांचं मूळ मानवी बुद्धीमध्ये आहे. बरं, आता एका अशा प्रश्नाकडे वळूया ज्यावर खूप चर्चा होते, खूप वादविवाद होतात. तो म्हणजे वेद नेमके किती जुने आहेत? विद्वानांच्या मते, म्हणजे जे भाषेचा आणि संस्कृतीचा अभ्यास करतात, त्यांच्या मते सर्वात जुना वेद ऋग्वेद साधारणपणे इसवी पूर्व 1500 ते 1000च्या दरम्यान रचला गेला. आणि त्यानंतर मग यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि मग सगळ्यात शेवटी उपनिषदांची रचना झाली. पण ही झाली अभ्यासकांची बाजू. पारंपरिक मत मात्र यापेक्षा खूप वेगळं आहे. परंपरेनुसार वेदांमधले जे खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत, त्यांच्या आधारावर वेद हे खूपच जास्त प्राचीन मानले जातात. कदाचित इसवी पूर्व 3000 किंवा त्याही आधीचे. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा शब्द येतो, अपौरुषेय. पारंपरिक दृष्टिकोन सांगतो की वेद हे अपौरुषेय आहेत. म्हणजे काय? तर ते कुणा पुरुषाने किंवा माणसाने लिहिलेले नाहीत. ते इटर्नल आहेत, शाश्वत आहेत. आणि यामुळेच ना एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. अभ्यासकांसाठी वेदांची ऐतिहासिक तारीख शोधणं महत्त्वाचं आहे, पण श्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचं वय हा प्रश्नच गैरलागू ठरतो. कारण जे कालातीत आहे त्याला वयाचं बंधन कसं असणार? आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन येतं. एखादा ग्रंथ एकाच वेळी एक ऐतिहासिक दस्तऐवज आणि त्याच वेळी ज्ञानाचा कालातीत स्रोत असू शकतो का, यावर विचार करायला हरकत नाही.